नमस्कार. श्री शिवमहापुराण उमा संहिता अध्याय क्रमांक 8 नरकलोक वर्णन. श्री गणेशाय नमः. सनत कुमार म्हणाले, व्यासजी, यमदूत पापी लोकांना यमलोकी नेतात तेव्हा चित्रगुप्त त्यांची कान उघाडणी करतो. तो म्हणतो, अरे पाप्यांनो, तुम्ही दुसऱ्यांचे द्रव्य लुबाडून त्यांना दुःख दिले, परत स्त्रियांशी संग करून त्यांना भ्रष्ट केले. ही दुष्कर्मे करताना त्यांचे भीषण दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत याची कल्पना तुम्हाला नव्हती काय? तुम्हाला येथे इथपर्यंत जे दुःख भोगावे लागले आणि पुढेही ज्या यातना सोसाव्या लागणार आहेत त्यांना सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात. ही दुष्कर्मे करताना तुम्हाला जराही लाज वाटली नाही, धर्म आठवला नाही, मग आत्ता कशाला आक्रोश करता? त्या पाप्यांमध्ये कोणी राजा असला तर महाप्रभू चित्रगुप्ताला फारच राग येतो. तो त्याला खडसावतो, म्हणतो, अरे दुराचार्या, तू सामर्थ्य आणि अधिकाराने उन्मत्त होऊन प्रजेवर अन्याय केलास, लोकांचा छळ करून त्यांना दंड दिलास. जे राज्य तुला थोड्या कालावधीसाठी लाभले होते त्याच्याद्वारे पुण्य संचय करायचा सोडून तू पापांचा पर्वतप्राय राशी उभ्या केलेस. त्याची फळे भोगायची वेळ आता आली आहे. ज्यांच्यासाठी तू ही दुष्कर्मे केलीस ते तुझे राज्य, स्त्री, पुत्रादी परिवार आत्ता कुठे आहेत? ज्या सामर्थ्याच्या जोरावर तू प्रजेचा नाश केलास ते तुझे सामर्थ्य आत्ता कुठे आहे? येथे तू एकटा आहेस. यमदूतांनी तुला बांधलेले आहे. स्वतःला अशा दयनीय पराधीन अवस्थेत पाहून तुला काय वाटते? यावर तो राजा काहीच बोलत नाही. मान खाली घालून आपल्या दुष्कर्मांचा विचार करत राहतो. तेव्हा यमधर्म आपल्या सेवकांना सांगतो, चंड, महाचंड या राजाने लोकांशी फार वाईट वर्तन केले आहे. त्यांना कष्ट आणि यातना दिल्या आहेत. तो पापरूपी मळ त्याच्या अंगाला चिकटलेला आहे. त्याला नरक अग्नीत घालून आपल्या नियमानुसार क्रमाक्रमाने शुद्ध करून घ्या. यमराजाची आज्ञा होताच चंड आणि महाचंड या राजाच्या पायाला धरून गोल गोल फिरवून जोराने उंच भिरकवतात. वज्राने महावृक्षावर आघात करावा त्याप्रमाणे त्याला तापलेल्या शिळेवर वेगाने आपटतात. त्या भीषण आघाताने तो राजा अगदी जर्जर होतो. त्याच्या कानातून रक्तांच्या धारा वाहू लागतात. शुद्ध हरपून तो खाली कोसळतो. तेव्हा दोघे दूत वायूचा स्पर्श करून त्याला पुनर्जीवित करतात. मग त्याला पापांच्या शुद्धीसाठी नरकात फेकले जाते. तो पृथ्वीच्या खाली 7,28 योजने अंतरावर 7व्या तळाच्या अंती असलेल्या घोर अंधकारात जाऊन पडतो. पृथ्वीच्या खाली नरकांच्या एक खालोखाल एक 7 प्रमुख कोटी म्हणजे कला, प्रकार किंवा जाती आहेत. त्या सर्वांच्या मिळून 28 कोटी जाती आहेत. त्यांची नावे अशी: घोरा, सुघोरा, अतिघोरा, महाघोरा, घोररूपा, तलातला, भयानका, कालरात्री, भयोत्कटा, चंडा, महाचंडा, चंड कोलाहला, प्रचंडा, पद्मा, पद्मावती, भीता, भीमा, कराला, विकराला, वज्रा, त्रिकोणा, पंचकोणा, सुदीर्घा, अखिला, अर्तिदा, समा, भीमबला, भीमा, दीप्तप्राया या नरककोटींची निर्मिती पाप्यांना यातना देण्यासाठीच करण्यात आलेली आहे. या कोटींचे प्रत्येकी 5 नायक आहेत. त्यांची नावे अशी: रौरव, महारौरव, शीत, उष्ण, सुघोर, सुमहातीक्ष्ण, संजीवन, महातम, विलोम, विलोप, कंटक, तीव्रवेग, कराल, विकराल, प्रकंपन, महावक्र, काल, कालसूत्र, प्रगर्जन, शुचिमुख, सुनेती, खादक, सुप्रपीडन, कुंभीपाक, सुपाक, क्रकच, अतिदारुण, अंगार, राशीभवन, मेरू, अश्रुप्राहित, तीक्ष्णतुंड, शकुनी, महासंवर्तक, क्रतु, तप्तजंतू, पंकलेप, प्रतिमास, त्रपुदभव, उच्छवास, सुनीरच्छवास, सुदीर्घ, कूटशाल्मली, दुरिष्ट, सुमहावाद, प्रवाद, सुप्रतापन, मेघ, वृष, शाल्म,
सिंहमुख, व्याघ्रमुख, गजमुख, श्वानमुख, सुकरमुख, अजमुख, महिषमुख, धूकमुख, कोकमुख, वृकमुख, ग्राह, कुंभीन, नक्र, सर्प, कूर्म, काक, गृध, उलक, हलौक, शार्दूल, क्रथ, कर्कट, मंडूक, पुतिमुख, रक्तांश, पुतिमृत्तिक, कणद्रुम, अग्नि, कृमी, गंधीवपू, अग्निध्र, अप्रतिष्ठ, रुधिराभ, शभोजन, लालाभक्ष, अंत्रभक्ष, सर्वभक्ष, सुदारुण, कंटक, सुविशाल, विकट, कटपूतन, अंबरीष, कटाह, कष्टदायिनी, वैतरणी नदी, सुतप्त, लोहशयन, एकपाद, प्रपुरण, असिताललव, घोर, अस्थिभंग, सुपुरण, विलातस, असुयंत्र, कूटपाश, प्रमर्दन, महाचूर्ण, असुचूर्ण, तप्त लोहमय पर्वत, यमल पर्वत, शूरधारा, मूत्रकूप, विष्ठाकूप, अश्रकूप, शार्गकूप, शीतल, मुसलोलुखल यंत्र, शिलाशकट, लांगल, तालपत्र, असिगहन, महाशकट, मंडप, सम्मोह, तप्त, चलमय, गूढ, बहुदुःख, महाक्लेश, कश्मल, समल, मलात, हालाहल, विरूप, स्वरूप, यमानुग, एकपाद, त्रिपाद, तीव्र, अच्छिवर आणि तम अशा प्रकारे नरकांच्या 28 कोटी असून त्यांचे क्रमशः प्रत्येकी 5-5 नायक आहेत. या 140 नरकांच्या समूहाला महानरकमंडल असे म्हटले जाते. अध्याय 8 समाप्त.